जय शिवराय मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी आणि आता 15 नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष या शेतमालाची खरेदी करायला सुरुवात केली जाणार आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत आणि आता 15 नोव्हेंबर पासून प्रत्यक्षामध्ये हा शेतमाल या ठिकाणी आता हमीभावाने खरेदी केला जाणार आहे। आणि हा शेतमाल खरेदी करत असताना केंद्रावरती शेतकऱ्याच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या शेतमालाची खरेदी करीत असताना किती मर्यादा असावी हा एक महत्त्वाचा असा विषय आणि याच्यासाठी महत्त्वाची असते ते म्हणजे उत्पादकता। मित्रांनो याच्यासाठी प्राथमिक अंदाजानुसार 2025 साठी उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे। 15 नोव्हेंबर 2025 रोजी मूग, उडीद आणि सोयाबीन या तिन्ही पिकाची उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे। याच उत्पादकतेच्या आधारे राज्यामध्ये 2025-26 मध्ये ही जी काही शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे ती खरेदी केली जाणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता मूग, उडीद आणि सोयाबीन याची हमीभावाने खरेदी केली जात असताना सोयाबीनसाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 0 किलो प्रति हेक्टर अशी उत्पादकता असणार आहे। नाशिक जिल्ह्यासाठी 1500 किलो अर्थात 15 क्विंटल प्रति हेक्टर, धुळे 16.5 क्विंटल प्रति हेक्टर, नंदुरबार 1247 किलो, जळगावसाठी ही 17 क्विंटल, अहिल्यानगर 14.50 क्विंटल, पुणे 23.50 क्विंटल, सोलापूर 15 क्विंटल, सातारा 22 क्विंटल, सांगली 23.35 क्विंटल म्हणजे 2335 किलो, कोल्हापूर 24.50 क्विंटल अर्थात 24.5 क्विंटल, छत्रपती संभाजीनगर 11 क्विंटल 70 किलो, जालना 15 क्विंटल, बीड 17.5 क्विंटल, याच्यानंतर धाराशिव 17 क्विंटल, लातूर 20 क्विंटल 10 किलो, नांदेड 13.5 क्विंटल, परभणी 13 क्विंटल 30 किलो, याच्यानंतर हिंगोली 14 क्विंटल, बुलढाणा 15 क्विंटल 10 किलो, अकोला 14 क्विंटल 50 किलो, वाशिम 20 क्विंटल 40 किलो, याचप्रमाणे अमरावती 17 क्विंटल 10 किलो, यवतमाळ 14 क्विंटल 30 किलो, वर्धा 15 क्विंटल 52 किलो, नागपूर 7.5 क्विंटल, भंडारा 10 क्विंटल 75 किलो, गोंदिया 0, चंद्रपूर 15 क्विंटल आणि गडचिरोली 7 क्विंटल 21 किलो अशी सोयाबीनची उत्पादकता असणार आहे। उडदासाठी आपण जर पाहिलं तर ठाणे 6 क्विंटल 20 किलो, पालघर 8 क्विंटल, रायगड 0, रत्नागिरी 4 क्विंटल 30 किलो 37 किलो, सिंधुदुर्ग 4 क्विंटल 37 किलो, नाशिक 6 क्विंटल, धुळे 4.85 क्विंटल, नंदुरबार 3.56 क्विंटल प्रति हेक्टर आहे, जळगाव 6.50 क्विंटल, अहिल्यानगर 4.10 क्विंटल, पुणे 6.5, सोलापूर 8.56, सातारा 8, सांगली 7.73, कोल्हापूर 8.70, छत्रपती संभाजीनगर 6 क्विंटल, जालना 7 क्विंटल, बीड 7.5 क्विंटल, लातूर तब्बल 11 क्विंटल, धाराशिव 8.25 क्विंटल, नांदेड 7 क्विंटल, परभणी 8.50 क्विंटल, हिंगोली 7.75 क्विंटल, बुलढाणा 8 क्विंटल 10 किलो, अकोला 5.25 क्विंटल, वाशिम 13 क्विंटल 15 किलो, अमरावती 4.20 क्विंटल, यवतमाळ 6.70 क्विंटल, वर्धा 4 क्विंटल 50 किलो, नागपूर 4 क्विंटल 45 किलो, भंडारा 0, गोंदिया 0, चंद्रपूर 4.50 क्विंटल आणि गडचिरोली 3 क्विंटल 34 किलो। याच्यानंतर मुगासाठी ठाणे 4.20, रायगड 0, पालघर 4, रत्नागिरी 3.63 क्विंटल, सिंधुदुर्ग 0, नाशिक 6.25 क्विंटल, धुळे 4.50 क्विंटल, नंदुरबार 2.78 क्विंटल, जळगाव 6 क्विंटल, अहिल्यानगर 4.60 क्विंटल, पुणे 5.60 क्विंटल, सोलापूर 5.86 क्विंटल, सातारा 7, सांगली 7.44, कोल्हापूर 9.50, छत्रपती संभाजीनगर 5.90, जालना 8 क्विंटल, याचबरोबर बीड 7.20 क्विंटल, लातूर 11 क्विंटल, धाराशिव 7.10 क्विंटल, नांदेड 6.5, परभणी 9.30, हिंगोली 6.60, बुलढाणा 7.50, अकोला 4.5, वाशिम 13 क्विंटल 30 किलो, अमरावती 3.65 क्विंटल, यवतमाळ 7.60 क्विंटल, वर्धा 4 क्विंटल, नागपूर 3.61 क्विंटल, भंडारा 0, गोंदिया 3.65 क्विंटल, चंद्रपूर 4.50 क्विंटल, गडचिरोली 3.23 क्विंटल अशा प्रकारची प्राथमिक उत्पादकता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि याच उत्पादकतेच्या आधारे राज्यामध्ये सोयाबीन 18,50,700 मेट्रिक टन, मूग 33,000 मेट्रिक टन, तर उडीद 3,25,680 मेट्रिक टन एवढा हमीभावाने खरेदी केला जाणार आहे।
आणि याच अंदाजानुसार याच उत्पादकतेच्या आधारे आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरच्या मर्यादेमध्ये या उत्पादकतेच्या आधारे ही हमीभावानं आपल्या शेतमालाची विक्री करता येणार आहे। मित्रांनो, एकंदरीत जाहीर करण्यात आलेली उत्पादकता याची आकडेवारी ही अतिशय जास्त आहे। त्याच्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळामध्ये पीक विमा असेल किंवा इतर काही बाबी असतील याच्यावरती सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। परंतु ही प्राथमिक आकडेवारी आहे। याच्यानंतर ज्यावेळेस अंतिम पैशावारी येईल त्यावेळेस काही आकडेवारीमध्ये बदल होईल अशा प्रकारची शक्यता आहे आणि तीच आकडेवारी पीक विम्यासाठी ग्राह्य धरली जाते। तुर्तास तरी हमीभावासाठी ही आकडेवारी काढण्यात आलेली आहे आणि या आकडेवारीच्या आधारे खरेदी केली जाणार आहे। धन्यवाद।